हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 26 डिसेंबरपर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघणार आहोत. जेवढाही अपकमिंग एक्झाम आहे त्यांकरता आजचा व्हिडिओ अगदी महत्त्वपूर्ण आहे. लक्षात घ्या, डेली सकाळी 8 वाजता आपले चालू घडामोडीचे व्हिडिओ येत असतात, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली येणारा व्हिडिओ वॉच करा. तर आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, कोणत्या भारतीय मिशनला लीफ एरिक्सन चंद्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? आपण व्हिडिओला पॉज करून प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, चंद्रयान-3 हे जे मिशन आहे त्याला लीफ एरिक्सन चंद्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. आणि लक्षात घ्या, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे बँगलोर, कर्नाटक या ठिकाणी. नेक्स्ट, कोणत्या देशाच्या द्वारे ऑपरेशन समृद्धी गार्डियन राबवले जात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, अमेरिका. लाल समुद्रातील जहाजावरील हुतीच्या नेतृत्वाखालील हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी डिसेंबर 2023 स्थापन झालेल्या बहुराष्ट्रीय युतीने लष्करी कारवाई केली आहे. नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 3, कोणत्या राज्य सरकारने उन्नत आरोग्यश्री योजना सुरू केली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, आंध्र प्रदेश. उन्नत आरोग्यश्री योजनेअंतर्गत 25 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत आरोग्य विमा राज्यात प्रदान करण्यात येईल. या योजनेचा लाभ राज्यातील 5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना मिळणार आहे. नेक्स्ट, भारतीय नौदलाने तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देण्यासाठी कोणत्या IITशी हातमिळवणी केली आहे? राईट आन्सर आहे IIT कानपूर. IITचा फुल फॉर्म होतो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तंत्रज्ञान विकासाला चालना देण्यासाठी शैक्षणिक आणि सशस्त्र सेना यांच्यातील सहयोगी संबंध मजबूत करण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे. सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश तंत्रज्ञान विकास, नाविन्यपूर्ण उपाय आणि संयुक्त संशोधन आणि विकास यांना प्रोत्साहन देणे आहे. नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 5, किती भाषांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार 2023 देण्यात आलेले आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 29 भाषांमध्ये हा जो साहित्य अकादमी पुरस्कार आहे तो देण्यात आला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार सन 1954 स्थापित केले आहे. साहित्य अकादमी पुरस्काराचे पहिले विजेते RK नारायण होते. 1960 त्यांच्या द गाईड या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. नेक्स्ट, कोरोना JN1 चे नवीन प्रकार कोणत्या राज्यात सापडले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, केरळ या राज्यामध्ये, आणि ज्याचे कॅपिटल आहे तिरुवनंतपुरम. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला चालू घडामोडींचे जर मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहिजे असेल तर आपल्याकडे जून 2022 ते डिसेंबर 2023 पर्यंतचे 3000+ प्रश्न आहेत. प्राईज आहे 99 आणि प्रत्येक क्वेश्चनच्या अनुषंगाने एक्सप्लेनेशन देखील आपण या ठिकाणी दिलं आहे. ज्या विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी 935655256034 यावर व्हॉट्सअप करा. तसेच तुमच्यासाठी प्रश्न आहे, नुकतीच छत्तीसगड विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन आहेत अनिता बघेल, भूपेश बघेल, रमन सिंग की कविता सिंग. तर या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा. आणि लक्षात घ्या, आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे टेलिग्राम चॅनल आहे करंट अफेअर्स मराठी त्याला देखील जॉईन करू शकतात, ज्यावर विद्यार्थी मित्रांनो आपण डेली चालू घडामोडींचा सराव करत असतो. थँक्यू.